वंदन प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आपल्या रात्रीच्या सत्रामध्ये. चला, आपण सगळेजण समृद्धीताईंसोबत पृथ्वी मातेचं ध्यान करू आणि त्याआधी जेव्हा आपण ध्यानाची सुरुवात करू, त्यावेळी समृद्धीताई, तुम्हाला आग्रह आहे की आपल्या सगळ्यांची आभा स्वच्छ आणि बंद करण्याचा पण तुम्हाला जर ती वाक्य लक्षात असतील तर ते तुम्हीच घ्या. ज्याच्यामध्ये आपण नाही आपल्या ते सगळ्यांची तुम्ही घ्या. ते बरं तेवढं ते मी तुम्ही ठीक घ्या. आहे, ते ठीक माझ्या आहे. हां. ठीक आहे, ठीक आहे. मी घेते ते ते तुम्ही आणि जास्त चांगलं घेताय माझ्यापेक्षा. येस, येस. तर ते आपण करू. कारण ते असं होतंय, की आपण बरेच दिवस झालं विसरल्यासारखं होतंय आणि जे हो. लोकं नवीन आहेत ना, त्यांना पण आभा स्वच्छ करणं आणि बंद करणं तुम्ही पण सगळे शिकून घ्या. जे लोकं अजून युनिफाईडशी जोडलेले नाहीयेत, ते तुम्ही कधीही करू शकता. म्हणजे जरी युनिफाईड अभ्यासक्रम तुम्ही सुरू केला नसेल, तरी ती प्रॅक्टिस, ती साधना, ती क्रिया सुरू ठेवा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. त्याचा खूप फायदा होईल सगळ्यांना. अ, आणि आजचं सत्र ना वसुंधरेचं आहे. पृथ्वी मातेचं आहे. त्यामुळे खूप आपण सगळेजण पृथ्वी मातेची जशी निस्वार्थी ऊर्जा असते, तिच्याशी जोडले जाणार आहेत. तिथं ना कुठलाही स्वार्थ नाहीये. जशी पृथ्वी माता प्रत्येक जीवाला आपल्या जवळ घेते, त्याला जगवते, त्याच्याकडनं कुठली अपेक्षा करत नाही. आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या बेसिक गरजा म्हणतो आपण. आपली घरं सगळं त्याच्यापासूनच मिळालेलं आहे. त्या मातेकडूनच मिळालेलं आहे. तर तशीच आपली सुद्धा मैत्री आहे सगळ्यांची. तर असं म्हणतात, की आत्मजगामध्ये ना फक्त एकच नातं असतं ते म्हणजे मैत्रीचं. प्रत्येक आत्मा दुसऱ्या आत्म्याचा मित्र असतो, मैत्रीण असतो. म्हणजे जे मैत्रीचंच नातं आहे तिथं फक्त. तर त्यामुळे आपल्या ग्रुपमध्ये पण ना अजिबात तुम्ही म्हणजे कुठलंही टेन्शन न घेता बिनधास्त एकमेकांशी मैत्री करा. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं, की आम्ही मला पण सांगतात, की आम्ही ह्यांच्याशी बोललो असं, तर अजिबात असं मनात आणू नका. कारण आपण सगळे ह्यासाठीच इथे एकमेकांशी जोडलोय. तर खूप जणांची नवीन-नवीन नाती आपल्या ग्रुपमध्ये आहेत. जसं मेधाताई आणि सुमेधाताईंचं पण एक सुंदर नावातच त्यांच्या सुमेधा असं आहे आणि मला कालच श्रुतीताई आज का काल सांगत होत्या. तर ऐकून खूप आनंद झाला, की सगळ्यांची एकमेकांशी खूप छान ज्याच्याबरोबर ज्याचं छान जुळतंय, तर असे छान-छान मैत्रिणी आपले सगळे एक जण एकमेकांच्या होतायत. कुठलाही भीती न बाळगता सगळे एकमेकांशी बोलतायत. तर ज्याबरोबर आपल्याला छान वाटेल. नक्की बोला हळू-हळू. सगळेजण एकमेकांना छान ओळखायला लागतील. कारण हेच आपल्याला आहे, की आपण एकमेकांशी फिजिकली भेटू नाही शकत. पण इथं तर आपण रोज भेटतो आणि आपण तसेही एकमेकांना खूप ओळखतो. खूप आधीपासून या जन्मातलीच भेट नाहीये आपली. आपल्या सगळ्यांची एनर्जी अनेक जन्म एकमेकांसोबत आहे. आपण एकमेकांसोबत आहोत. फक्त आत्ता इथं नव्याने या परिवारामध्ये आलोय. म्हणून तुम्हाला कुठल्याही भीती न ठेवता, बॅरियर न ठेवता, ज्याच्याबरोबर बोलावं वाटते ग्रुपमध्ये, छान मैत्री निर्माण करा आणि असेच कनेक्शन राहू द्या. तर आपण डोळे मिटू सगळेजण आणि केवळ आपण आपली आभा स्वच्छ करू आणि लॉक करू. डोळे मिटून शांत आपल्या ध्यान अवस्थेमध्ये येऊ. एक दीर्घ श्वास घेत हळूवार आपल्या तोंडावाटे तो श्वास हळू बाहेर सोडा. श्वास आत घेताना जितका हळूवार घेता येईल, अगदी सावकाश, कुठलीही घाई नाहीये आपल्याला. ही वेळ पूर्ण आपल्या स्वतःसाठीची. ना मागे कशाची घाई, ना कुठला विचार, ना आज काय झालं, उद्या काय झालं. पूर्ण वर्तमानात येण्याची वेळ आणि म्हणून इतका सावकाश श्वास आत घ्या आणि जितका सावकाश घेतलाय त्याच्यापेक्षा हळूवार, घाई न करता अगदी सावकाश बाहेर सोडा आपल्या तोंडावाटे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घेत आणि आपल्या तोंडाने अगदी सावकाश बाहेर. अगदी सहजपणे
आपल्या संपूर्ण शरीराला बघत, मस्तकापासून पायापर्यंत आपल्या श्वासांना सगळीकडे फिरवा. जिथं आपलं शरीर आहे तिथंच आपलं मन आहे आता. हळूहळू आपले श्वास आता आपल्या छातीच्या मधोमध, आपल्या छातीच्या भागावर, आपल्या हृदयाच्या जवळ घेऊन या. आणि छातीवरच स्थिर होत आपल्या सहज बंद डोळ्यांना अनुभव करत आपली दृष्टी, आपलं लक्ष पूर्ण आपल्या छातीच्या भागावर, शरीराच्या आतमध्ये आपण सगळेजण आणि अगदी विश्वासाने, जाणीवेने म्हणा, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझेत. माझा ईश्वर प्रेमाने, प्रकाशाने भरलेला आहे. तो परिपूर्ण आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, उत्साह, करुणा, क्षमा या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे. माझं ज्ञान माझ्या आतच आहे. माझा प्रकाश माझ्या आतच आहे. माझ्या विचारांनी मी निर्माण करते, कारण माझा ईश्वर विचारांनी निर्माण करतो. माझा प्रत्येक विचार हा ईश्वराचा विचार आहे. म्हणून माझी प्रत्येक निर्मिती म्हणजेच माझा अनुभव, माझ्या रोजच्या आयुष्यातला, तो सुद्धा ईश्वराच्या गुणांनी भरलेला आहे. आणि ईश्वराचे गुण म्हणजे आनंद, प्रेम, करुणा. म्हणूनच माझा प्रत्येक अनुभव मी निर्माण करते. प्रेमाचा, आनंदाचा, विश्वासाचा, उत्साहाचा, मैत्रीचा, नव्या नात्यांचा, सुंदर आरोग्याचा, सुंदर शरीराचा. माझा दिवस मी निर्माण करते. माझी रात्र मी निर्माण करते. मी प्रत्येक क्षणाला ईश्वराच्या विचारांनी भरून आहे. माझ्या आभामंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. तुम्ही अजूनही प्रेम आणि प्रकाशच आहात.
तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. आणि तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही शांतपणे त्या स्थानी निघून जा. केवळ आपल्या मनामध्ये ही वाक्य म्हणा. पूर्ण विश्वासाने म्हणा की मी सर्व अनिमंत्रित प्रभावांना जे माझ्या आभामध्ये आले त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. हे उच्च स्व, तू या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. एक दीर्घ श्वास घ्या. छातीवर, छातीतून श्वास येतोय, छातीत विलीन होतोय. माझं आभा मंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी पूर्ण बंद करते, बंद करते, बंद करते. माझ्या आभामध्ये आता केवळ प्रेम आणि प्रकाशच आहे. केवळ हीच ऊर्जा माझ्या आभामध्ये, माझ्या आजूबाजूला सगळीकडे, सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवते. ह्याच अवस्थेमध्ये डोळे मिटून शांत आपल्या श्वासांसोबत राहा. आणि आता समृद्धीताई आपल्याला वसुंधरेच्या ऊर्जेसोबत जोडतील. समृद्धीताई. ओके, थँक्यू. माझा आवाज येतोय? हो, येतोय. ओके, थँक्यू. श्री मात्रे नमः. सर्वांना आत्मवंदन आणि कोटी कोटी नमन. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकामध्ये ईश्वरी तत्वाला नमन. ध्यानाची पोझिशन घ्यायची. ब्रह्मांडामधील सर्व देवी देवता आणि दिव्य ऊर्जेचं आपण आवाहन करूयात, त्यांच्याशी कनेक्ट होऊयात. आपल्या पूर्णात्म्याशी एकरूप होऊयात आपण. महाअवतार बाबाजी, गौतम बुद्ध भगवान आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांच्या पवित्र चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात. त्रिदेव आणि त्रिदेवींच्याही पवित्र चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात. ब्रह्मांडामधील दिव्य स्त्री यंत्राचं आपण आवाहन करूयात. आणि या दिव्य स्त्री यंत्राच्या अधिष्ठात्री आदिपराशक्ती माता ललिता त्रिपुर सुंदरी ह्यांच्या पवित्र चेतनेचे आवाहन करूयात आपण आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊयात. सर्व एंजल, आर्केंजल, आपले गार्डियन एंजल, आपले स्पिरिट गाईड, स्पिरिट ॲनिमल, असेंडेड मास्टर, एस्टर मास्टर यांचे आवाहन करून त्यांच्याशी आपण कनेक्ट होऊयात. मी माझ्यातल्या दिव्य चेतनेची संपूर्ण समर्पण भावनेने कनेक्ट होऊन हे ध्यान करण्यासाठी तयार आहे. तयार आहे असा संकल्प करायचा आपण. संपूर्णपणे
जागरूक राहून आपण हे ध्यान करणार आहोत. तीन वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो हळूहळू आपल्या तोंडाद्वारे सोडून द्यायचा आहे. पण आता धरती मातेच्या दिव्य चेतनेशी कनेक्ट होणार आहोत. धरती माता, भूमाता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सदाहरित हिरवेगार बगीचे, मोठी मोठी जंगली, दुथडी वाहणाऱ्या नद्या, दुधासारखे भासणारे, फेसाळणारे उंच मोठे मोठे धबधबे, वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार शेते, अविरतपणे संपूर्ण विश्वाचा भार पेलणारी धरती माता, हिला आत्मवंदन आणि कोटी कोटी नमन. संपूर्ण विश्वावर धरती मातेचे पिढ्यानपिढ्या, शतकानुशतके कधीही न फिटणारे असे ऋण आहे. अत्यंत मनोभावे आपण धरणी मातेचे अगदी हृदयापासून आभार मानूया. चला तर आता या धरती मातेच्या पवित्र ऊर्जेशी आपण कनेक्ट होऊयात. या ऊर्जेचा पुरेपूर अनुभव घेण्यासाठी आपण आता निसर्गाच्या कुशीमध्ये जाणार आहोत. एक खूप मोठी अशी दुथडी भरून वाहणारी नदी आपल्याला दिसते. अत्यंत निसर्गाने संपन्न आणि रम्य असा हा परिसर आहे. सुंदर अशा पाण्याचा खळखळ आपल्याला आवाज येतोय आणि वातावरणाचा आवाज फील करा मास्टर. अनेक मोठ्या पर्वतरांगा, अनेक डोंगरांनी हिरवळीची जणू शाल पांघरलेली आहे.
असं विहंगम दृश्य आपल्याला दिसतंय. त्या गवताचा एक विशिष्ट प्रकारचा वास आपल्याला येतोय आणि त्या जोडीला मातीचा पण सुंदर असा सुवास आपल्याला येतोय. हे वातावरणच अतिशय अद्वितीय आहे. डोंगराच्या आडून सूर्यनारायणांचं दर्शन आपल्याला होतंय. सूर्यनारायणाची सोनेरी किरणे हे अशा पद्धतीने सगळ्या हिरवळीवर आणि गवतावर पडली आहेत की जणू लखलखणाऱ्या चांदण्यांचा सडा पडलाय. हे वातावरण अत्यंत मंत्रमुग्ध करणार आहे. निसर्गाचे अद्भुत लेणे आपल्याला अनुभवायला येते. झाडांवरती विविध रंगांचे पक्षी किलबिलाट करतायत. अनेक पोपटांचे थवे झाडावर बसलेले दिसतायत. या सर्व पोपटांचा आवाज हा मनाला एक वेगळाच आनंद देतोय. इतका आनंद वाटतोय त्या आनंदाच्या भरातच आपण समोर असलेल्या एका झाडाला घट्ट मिठी मारतोय. जशी आपण झाडाला मिठी मारतो तशी वेगळीच आंतरिक शांतीची अनुभूती आपल्याला येते. काय ही भावना आहे. की त्या क्षणी आपल्या हृदयामधून प्रेमाची ऊर्जा बाहेर पडताना आपल्याला जाणवते. आपल्या हृदयामधून या संपूर्ण निसर्गाप्रती प्रेमाचा झरा बाहेर वाहतोय.
उगाच आतून शब्द निघतायत. ह्या वृक्षाला, ह्यावरील पक्ष्यांना, या पोपटांना, या सरितेला, या धबधब्यांना, इथल्या डोंगरांना, पर्वतरांगांना, पानांना, फुलांना माझ्या हृदयातून खूप प्रेम आणि प्रकाश. या भूमातेचे किती आणि कसे आभार मानायचे यासाठी शब्दही अपुरे आहेत. या भूमातेच्या पोटामध्ये शुद्ध असे भरपूर पवित्र जल उपलब्ध आहे. तसेच अनेक खनिजांचा मुबलक साठा भूमातेने तिच्या उदरामध्ये सामावून घेतलेला आहे. सोन्यासारखी असणारी भूमाता तिच्या पोटातही शुद्ध असे अलौकिक सोने, चांदी, हिरे, अनेक उंची आणि दिव्य रत्ने ह्यांचा उदंड साठा या भूमातेने स्वतःमध्ये सामावून घेतलेला आहे. एक सुंदर असा आम्रवृक्ष आपल्याला नदीच्या काठी दिसतोय. पहा मास्टर, अत्यंत डेरेदार आणि आंब्यांनी भरपूर असलेला हा वृक्ष त्यावरती बसलेल्या पक्ष्यांमुळे अजूनच भारदस्त दिसतोय. अनेक पक्षी या मधुर आंब्यांचा आस्वाद घेताना आपल्याला दिसतायत. आणि अशा या वृक्षाखाली आपण सुखासनामध्ये ध्यान करायला बसूया.
भूमातेचा स्पर्श आपल्या संपूर्ण पायांना होतोय. मुख्यत्वे आपले मूलाधार चक्र हे संपूर्णपणे जमिनीला टेकले. मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाशी कनेक्ट आहे. लाल रंगाच्या या चक्रावरती श्री गणेश आणि माता महाकाली देवी ह्यांचा वास आहे. श्री गणेश आणि माता महाकाली ह्यांना प्रणाम करूया आणि त्यांचे आभार मानूया. आपल्या मूलाधार चक्रामध्ये आपल्याला आता काही स्पंदने जाणवायला लागलीत. संपूर्ण चक्रांचा मूळ असणारे अत्यंत महत्वाचे असे मूलाधार चक्र हे ऍक्टिव्हेट होऊ लागले. आपल्याला मूलाधार चक्रावरती व्हायब्रेशन जाणवत आहेत. हे चक्र ऍक्टिव्हेट होऊ लागले तसे आपल्यामधील भीतीची, असुरक्षिततेची भावना, अतिविचार, निराशा या सर्व नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशा होऊ लागल्यात. काळ्या धुराच्या रूपाने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे की ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ही सर्व बाहेर पडायला लागली आहे. पैशाच्या बाबतीमधील, धनाच्या बाबतीत, ज्या काही आपल्या चुकीच्या धारणा, चुकीचे समज होते, जे ब्लॉकेजेस आपल्या अंतर्मनामध्ये साठलेले होते, जे नकारात्मक विचार होते, ते सगळे विचार, त्या सगळ्या भावना हळूहळू नष्ट होत आहेत. आणि त्यामुळे
आपल्याकडे आर्थिक सुबत्ता, समृद्धी वाढीला लागलेली आहे. आपले विचार हे सकारात्मक झालेले आहेत. पूर्ण स्ट्रॉंग माइंडसेट आपला तयार होतोय. मूलाधार चक्राचे आभार मानूया आपण. आणि ज्या नवीन ऊर्जेने शरीरामध्ये प्रवेश केला आहे त्या ऊर्जेचे स्वागत करूया, त्या ऊर्जेचे हे आभार मानूया. आता आपल्या दोन्ही पायांकडे पाहायचंय. आपल्या दोन्ही पायांमधून झाडाची जशी मुळे असतात तशी मुळे बाहेर पडताना पाहायचेत आपण. किंवा विशिष्ट ऊर्जा बाहेर पडताना पाहिली तरी चालेल. आणि ही मुळे किंवा ती ऊर्जा बाहेर येऊन आत खोल जमिनीमध्ये जाताना आपल्याला पाहायचंय. ती जी मुळे किंवा ती ऊर्जा आपल्या पायाद्वारे थेट धरती मातेमध्ये जाते. त्यामुळे आपले धरती मातेसोबतचे नाते हे अजूनच दृढ होताना दिसते. आपली ही मुळे हळूहळू खोल 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 जमिनीमध्ये चालली आहेत. पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. जशी ही मुळे खूप खोलवर धरतीच्या पोटामध्ये जात आहे. त्याच भूमातेच्या गर्भामधून एक दिव्य असा शुभ्र तेजस्वी प्रकाश आपल्या पायाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतोय. धरणी मातेची ही दिव्य ऊर्जा आपल्या तळपायामधून, पायाच्या बोटांमधून हळूहळू आपल्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या सगळं कव्हर करत करत ही ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रापर्यंत येते.
हा दिव्य पांढरा प्रकाश धरती मातेचा हा दिव्य प्रकाश, ही धरती मातेची ऊर्जा आपल्या मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट करते. हळूहळू हा प्रकाश वरती सरकत आपल्या स्वादिष्ठान चक्रामध्ये चाललाय. स्वादिष्ठान चक्राला ही भूमातेची पवित्र ऊर्जा मिळाल्यामुळे आपलं स्वादिष्ठान चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. हळूहळू हा प्रकाश आपल्या मणिपूर चक्रापर्यंत आलाय. मणिपूर चक्रामध्ये ह्या दिव्य ऊर्जेमुळे आपल्याला स्पंदने जाणवू लागली. आपलं मणिपूर चक्र या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशामुळे ऍक्टिव्हेट होत आहे. हळूहळू ही धरती मातेची ऊर्जा आपल्या अनाहत चक्रापर्यंत येऊन पोहोचली. संपूर्ण हृदय चक्रामध्ये आपल्या धरती मातेच्या या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाची दिव्य ऊर्जा पसरली. आपलं हृदय चक्र ऍक्टिव्हेट होतंय, बॅलन्स होतोय. आता ही ऊर्जा, हा प्रकाश, हळूहळू हा सफेद प्रकाश आपल्या विशुद्धी चक्रापर्यंत पोहोचलाय. विशुद्धी चक्रामध्ये आपल्याला रोटेशन जाणवतंय. विशुद्धी चक्र या भूमातेच्या दिव्य प्रकाशामुळे ऍक्टिव्हेट होतंय, बॅलन्स होतंय. आता ही ऊर्जा हळूहळू आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये, म्हणजे आपल्या आज्ञा चक्रावरती पोहोचली. ही ऊर्जा, हा प्रकाश आपले आज्ञा चक्रामध्ये
आपल्याला विशिष्ट स्पंदने जाणवायला लागलीत. आपली आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होतंय, बॅलन्स होतोय. आज्ञाचक्रानंतर हळूहळू हा पांढरा प्रकाश आपल्या ग्राउंड चक्रावरती आलाय. संपूर्ण ग्राउंड चक्रामध्ये हा दिव्य प्रकाश पसरतोय. आपलं ग्राउंड चक्र ऍक्टिव्हेट होतंय, बॅलन्स होतोय. ह्या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचं दिव्य तेजोवलय आपल्या संपूर्ण शरीराभोवती पसरलंय. आपल्या संपूर्ण शरीरावरती ही ऊर्जा पोहोचली आहे. संपूर्ण चेहरा, गळा, खांदे, आपले दोन्ही हात, हाताची बोट, संपूर्ण छाती, पोट, संपूर्ण पाय, संपूर्ण पाठ, कंबर, अप्पर बॅक, मिडल बॅक, लोअर बॅक, संपूर्ण हे संपूर्ण पायाचा मागचा पोर्शन, संपूर्ण शरीराभोवती, संपूर्ण चक्रांमध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचली. आपल्या भोवती शुभ्र पांढऱ्या रंगाचं तेजोवलय निर्माण झालेलं पाहिजे. सर्व चक्र आपल्याला आता गोलाकार फिरताना दिसतात. सर्व चक्र आपली बॅलन्स होत आहेत, ऍक्टिव्हेट होत आहेत. खूप पवित्र अशा या भूमातेच्या प्रेमाचा अनुभव आपण घेतोय. खूप अद्वितीय आणि सुखद अशा या चेतनेने तृप्तीची शांत जाणीव होते.
या स्थितीमध्ये असतानाच एक दिव्य स्त्री आपल्याला दिसते. की जिने अत्यंत सुंदर असे दागिने परिधान केले आहेत. गडद हिरव्या रंगाची साडी परिधान केली. जे अनेक दागिने परिधान केलेले आहेत. त्यामध्ये अनेक पानांचा, फुलांचा वापर केला आहे. या स्त्रीच्या हातात पृथ्वीची प्रतिकृती आहे. की जी प्रतिकृती गोल गोल फिरताना दिसतेय. आजूबाजूला अनेक प्राणी, पशु, पक्षी मुक्तपणे संचार करताना दिसतायत आपल्याला. साक्षात धरती मातेने दर्शन आपल्याला दिलंय. हिरवाईने नटलेली आणि निसर्गाची आभूषणे घातलेल्या या भूमातेला सादर प्रणाम. भूमाता आपल्याकडे आनंदाने आणि समाधानाने आपल्याकडे पाहतायत. आणि या भूमाता आपले आभार मानतायत. आपण त्यांना विचारतो की माता, आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे, तर तुम्हीच का आमचे आभार मानताय? यावरती भूमाता स्मित हास्य करून म्हणतायत, याचे कारण म्हणजे तुम्ही करत असलेली साधना आणि ध्यान. तुम्ही सर्व पत्रीजींची सेना मला खूप मदत होते. तुमच्या लोकांची
तुम्ही जे ध्यान करता त्या ध्यानाची ऊर्जा मलाही प्राप्त होते आणि माझे हिलिंग होते. तसेच महाअवतार बाबाजी यांनी तुम्हाला प्रेम आणि प्रकाशाची ऊर्जा संपूर्ण सृष्टीला चराचरामध्ये पाठवून काय परिवर्तन होते ह्याचं जे महत्व सांगितलं आहे. तुम्ही जे प्रेम आणि प्रकाश संपूर्ण पृथ्वीला, निसर्गाला पाठवताय, हे तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचत आहे. तुमच्या प्रेमाचा प्रकाश हा माझ्यापर्यंत पोहोचतोय. आणि मला यातून खूप आनंद मिळतोय, खूप प्रेम प्राप्त होतंय. म्हणून मी खूप समाधानी आहे. तुम्ही जे प्रेम पाठवताय ते अमूल्य आहे. या धरती मातेकडून तुम्हालाही खूप प्रेम आणि प्रकाश. माझं प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुम्हाला आहे. निसर्गाची तुम्हाला कायम साथ मिळेल. ध्यान करत राहा. ध्यानाचा प्रचार प्रसार करत राहा. तुमच्या दिव्य हृदयामधून प्रेमाची ऊर्जा अशीच पाठवत राहा. तुमच्या जीवनामध्ये प्रकाशच प्रकाश निर्माण होईल. चमत्कार घडतील. आशीर्वाद आहे माझा. तथास्तु. असा धरती माता आपल्याला आशीर्वाद देतात. भूमातेच्या या उद्गारांमुळे खूप सुखकारक ऊर्जा आपल्याला भासते. या भूमातेने संपूर्ण मानवी जीवनावर अत्यंत उपकार केलेले. ही धरती माता आपल्याला
अन्न, पाणी, हवा, निवारा देते. तसेच ऑक्सिजन, की ज्यामुळे आज आपण जिवंत आहोत, श्वास घेतोय. हा ऑक्सिजन, बहुमूल्य असा ऑक्सिजन जो आपल्याला या भूमातेमुळे मिळतोय. काय आणि किती या भूमातेचा महिमा. सर्व प्राणी, पशु, पक्षी, जीव, जंतू यांचे पालन पोषण करून भरभरून तिचे भरभरून प्रेमाचे आदान प्रदान करीत आहे. सगळ्यांचा भार ही माता अगदी आनंदाने पेलत आहे. भूमातेच्या रक्षणाबाबतचे जे काही आपले कर्तव्य आहे, ते आपण प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहिजे. कारण माता आपल्याला कसलीही अपेक्षा न ठेवता भरभरून फक्त देत आहे. त्यामुळे आपण या भूमातेला कायम सकारात्मक ऊर्जाच देऊया, प्रेम देऊया. वृक्षांवर, प्राणीमात्रांवर प्रेम करूया. पाण्याचा आदर ठेवूया, योग्य वापर करूया. जास्तीत जास्त ध्यान करूया. या ध्यानाच्या ऊर्जेमुळे आपली भूमातेला मदतच होणार आहे. त्यामुळे आपल्याला धरती मातेकडून भरपूर प्रेम आणि आशीर्वादच मिळणार आहे. आपण भूमातेचे पुनश्च आभार मानूया आणि पृथ्वी संवर्धनासाठी, विश्व कल्याणासाठी आपण सर्वतोपरी सहाय्य करूया, असा शब्द आपण भूमातेला देऊया आणि त्यांना पुन्हा एकदा
प्रेम आणि प्रकाश पाठवूया. धरती मातेला नतमस्तक होऊन प्रणाम करूया. धरती मातेचे, निसर्गाचे आभार मानूया. ज्या ज्या देवी देवतांचे, एंजल्सचे आपण ध्यानामध्ये आवाहन केले होते, त्यांचे आभार मानूया. आपल्या पूर्णात्म्याचे आभार मानूया. महाअवतार बाबाजींचे, पत्रीजींचे आभार मानूया. या ग्रुपच्या ऊर्जेचे आभार मानूया. आणि हळूहळू आपल्या भौतिक जगतामध्ये परत येऊया. आपले दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे. आणि हे ऊर्जेने भारित हात आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे. पाच, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू पायाची हालचाल करूया. आणि आपला योग्य वेळ घेऊन आपले डोळे ओपन करूयात. पुनश्च एकदा भूमातेला प्रणाम, प्रेम आणि प्रकाश. मग सर्वांना प्रेम आणि प्रकाश. सर्वांचे आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शुभरात्री. विपुलताई, मीटिंग क्लोज केली तरी चालेल.